नमस्कार. बाजार समितीत शेतकऱ्यांची कशा प्रकारे वाट लावली जाते ते बघाच. खरंच शेतकऱ्यांचं मरण या व्यापारी लोकांच्यामुळेच. शेतकरी असाल तर हा व्हिडिओ बघाच. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी शेतात पीक लावतो, त्याची पोटच्या लेकरासारखी काळजी घेतो. त्या पिकाला ऊन वाऱ्यापासून वाचवतो आणि ते पीक हाताला आणतो. त्या पिकाच्या विक्रीतून शेतकरी भविष्याची स्वप्न रंगवतो. पण जेव्हा तेच पीक मार्केटमध्ये विक्रीसाठी शेतकरी घेऊन जातो तेव्हा मात्र त्याच्या पाहिलेल्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर होतो. दिवसरात्र कष्ट करून पोटच्या लेकरासारखं जपून त्या पिकाला व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेतो. त्यावेळी शेतकऱ्याची काय परिस्थिती होत असेल याचा विचार करा. सोन्यासारख्या मालाला व्यापारी भाव पाडून मागतो आणि तोच माल विकून व्यापारी मात्र दुप्पट पैसा कमवतो. यामध्ये शेतकऱ्याचे मात्र अतोनात नुकसान होतं आणि 0% मेहनत असणारा व्यापारी मात्र गडगंज पैसा कमावतो. तो कसा ते या व्हिडिओमध्ये पुढे बघाच. अरे यार नीट बोला ना जरा. शेतकऱ्याशी नीट बोला ना जरा. शेतकऱ्याशी नीट बोला जरा तुम्ही. बरं ये काय भाव काय जोडक्याला नाही माहिती. तुम्ही काय घेतला? तुम्ही काय घेतलं? व्यापारी तुम्ही? आम्ही काहीच नाही घेतले. का बरं काय नाही? आमचं मार्केट बंद. का बरं का मार्केट बंद? काय माहिती त्याला? का बरं आमच्या वाशीला माल जातो तो मार्केट बंद. का पण त्यांचं सण 20 रुपयाने घेतो नाही म्हणतो. म्हणजे 20 रुपयानं दिलं का घ्यायचं? आमच्या मार्केट बंद. अरे माड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका. भोगायला लागेल. शेतकरी केव्हा हवालदिल होईल? शेतकरी जरा वैतागला. नाही वैतागला गेलं की तुम्हाला आमच्यावर काहीच नाही. लिलाव करतात त्यांच्याकडून मी माल घेतो. आमचा काय संबंध नाही येतो. नाही पण मला एक सांगा, जो दोडका बाजारामध्ये आता 20 रुपये पावशेर म्हणजे 80 रुपये किलो आहे, तो तुम्हाला इथे 35 रुपयाला झाली पाहिजे. 35 रुपये झाली पाहिजे. इथं तुम्ही चांगल्या भावाने विकता त्यांना. आमचे चांगले नाही नाही तुम्हाला 35 रुपये किलो ना पाहिजे. आमच्या दलालीवर जातो, पट्ट्यावर जातो. आम्हाला जे विकले मग शेतकऱ्यांनी तर लुबडायचं नाही, ते घ्यायचंच नाही. खंडी करायची. आमचं घ्यायचं ना. बघा एक मिनिट, म्हणजे एवढी मनमानी आहे. शेतकऱ्यांनी जर यांच्या किमतीमध्ये दिलं तर घ्यायचं आणि जर यांच्या किमतीत नाही दिलं तर यांनी मागलं की आम्हाला काहीच घ्यायचं नाही. अरे लाजा वाटू दे जरा. शेतकऱ्याच्या भावनांशी खेळू नका. म्हणजे ही मनमानी आहे इथं. आणि जर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या मनमानीवर जर लक्ष नियंत्रण आणू शकत नसेल तर राजीनामे द्या तुम्ही.